सर्वसामान्यांना विमा कंपन्या 5 लाख देत नाहीत आणि सैफचा 35 लाखांचा मेडिक्लेम बिलावरून वाद. अभिनेता सैफ अली खानवर घरात शिरलेल्या चोराकडून हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला मंगळवारी उपचारादरम्यान सैफवर 2 गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि त्यांची सध्या प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मिळते. मात्र आता सैफच्या रुग्णालयाच्या बिलावरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सैफला 35 लाख रुपयांचा मेडिक्लेम मंजूर झाल्यावरून मुंबईतील एका डॉक्टरांकडूनच विमा कंपनीवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. विमा कंपन्या छोट्या रुग्णालयात 5 लाखांची रक्कम देण्यास टाळाटाळ करतात, मात्र सैफसाठी 35 लाखांची रक्कम विमा कंपनी देते असं म्हणत हृदयरोग तज्ज्ञ प्रशांत मिश्रा यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. या संदर्भात डॉक्टर प्रशांत मिश्रा म्हणाले आहेत की विमा कंपन्या छोट्या हॉस्पिटलनं काढून टाकत आहेत. मला खात्री आहे काही वर्षांनी फक्त मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल टिकून राहतील. उपचाराचा खर्च खूप जास्त असेल, मेडिक्लेम प्रीमियम देखील जास्त असणारे. सर्वसामान्य माणसाला विमा कंपन्यांच्या जास्त खर्चामुळे त्रास सहन करावा लागतोय, त्यांचा प्रीमियम वाढतोय. त्यामुळे सर्व विमा कंपन्यांसाठी एकसमान पद्धती का नकोत असा सवाल त्यांनी केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.